गोंदिया शहरात मध्यरात्री अस्वलानं शिरकाव केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गणेशनगर परिसरात फिरणाऱ्या अस्वलाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली। हे अस्वल नंतर छोटा गोंदिया येथील पाटबंधारे विभागाच्या परिसरात पोहोचल्याची माहिती समोर आली। वन विभागानं रेस्क्यू मोहीम राबवली, मात्र अस्वलाला पकडण्यात अद्याप यश आलेलं नाही। प्राप्त माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया शहरातील गणेशनगर परिसरात अस्वल फिरत असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं। या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली। रात्रभर शहरातील विविध भागातून फिरत अस्वल छोटा गोंदिया येथील पाटबंधारे विभागाच्या परिसरात पोहोचले। काही काळ ते तेथील एका खोलीजवळ आणि परिसरात थांबल्याचंही दिसून आलं। घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू मोहीम सुरू केली, मात्र मोहिमेदरम्यान अस्वल तेथून पसार झाल्यानं ते वन विभागाच्या हाती लागले नाही। सध्या अस्वल नेमके कोणत्या भागात आहेत याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून अस्वलाचा शोध सुरू असल्याची माहिती आहे। दरम्यान अस्वल शहरात दाखल झाल्याची माहिती मिळूनही तातडीनं प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून वन विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत।